नमस्कार मंडळी, आज आपण ईदर ऑर शिकणार आहोत. ईदर ऑर आपण शाळेमध्ये शिकलेलेच आहोत आणि बरेचसे जण ईदर ऑरचा वापरही खूप करतात. पण तो वापर करत असताना काही चुका आपण करतो. तर त्या चुका होऊ नयेत यासाठी आपण आज ईदर ऑर सविस्तरपणे बघणार आहोत. चला तर बघूयात. सगळ्यात आधी आपण ईदर ऑरचा वापर कसा करायचा हे बघूया. जेव्हा दोन गोष्टींपैकी एका गोष्टीची निवड करायची असते तेव्हा आपण ईदर ऑरचा वापर करतो. एक्झाम्पल बघूया. यू कॅन हॅव इदर पिझ्झा ऑर बर्गर. ईदर ऑर वापरताना अजून एका गोष्टीची काळजी घ्या. ईदर ऑर वापरताना जेव्हा आपण दोन गोष्टी सांगतोय, दोन गोष्टींमधून एकाच गोष्टीची निवड करायची हे सांगतोय, तेव्हा त्या दोन्ही गोष्टी या एकाच ग्रामॅटिकल टाईपच्या असायला पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी या नाउन्स किंवा वर्ब्स किंवा क्लॉजेस किंवा फ्रेजेस किंवा ऍडजेक्टिव्हच असायला पाहिजेत. एक ऍडजेक्टिव्ह आणि एक नाउन, एक वर्ब आणि एक क्लॉज अशा असणार नाही, ह्याची काळजी घ्या. ईदर ऑरचं प्रोनाउन्सिएशन बघूया. बरीच जण आयदर म्हणतात किंवा ईदर म्हणतात. हे दोन्ही उच्चार बरोबर आहेत. चला तर ईदर ऑरची उदाहरणं बघूयात. लेट्स स्टार्ट विथ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. जेव्हा एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची किंवा वस्तूची क्वालिटीज किंवा कंडिशन सांगत असू तेव्हा आपण विशेषणांचा वापर करतो. पहिलं उदाहरण बघूया. द रूम इज इदर हॉट ऑर कोल्ड. म्हणजेच रूम थंड आहे किंवा गरम आहे. द ड्रेस इज आयदर ओल्ड ऑर न्यू. म्हणजेच ड्रेस हा एकतर नवीन आहे किंवा जुना आहे. म्हणजे तो दोन्ही असू शकत नाही. द कार इज आयदर फास्ट ऑर स्लो. म्हणजेच कार फास्ट आहे किंवा स्लो आहे. इथे आपण दोन विरुद्ध गोष्टींपैकी एकाच गोष्टीची निवड करतोय. चला तर आता आपण ईदर ऑरचा वापर नाउन सोबत कसा करायचा हे बघूया. पहिलं उदाहरण आहे. यू कॅन हॅव आयदर टी ऑर कॉफी. आयदर राम ऑर श्याम इज लाईंग. I will bring either cake or cookies. वरील नाउनच्या उदाहरणांमध्ये आपण दोन विरुद्ध गोष्टींमध्ये एका गोष्टीची निवड करत आहोत. आता आपण ईदर ऑरचा वापर वर्ब सोबत कसा करतात ह्याची उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण आहे. यू कॅन इदर ड्राईव्ह ऑर वॉक. ऐश्वर्या विल आयदर सिंग ऑर डान्स ॲट द इव्हेंट. आय विल इदर कॉल यू ऑर टेक्स्ट यू लेटर. वरील उदाहरणामध्ये आपण ईदर ऑरचा वापर ह्या दोन पॉसिबल ऍक्शन्स म्हणजे दोन संभाव्य क्रिया दाखवण्यासाठी करत आहोत. आणि या दोन संभाव्य क्रियांपैकी एकच क्रिया म्हणजे एकच ऍक्शन होईल हे आपण सांगतो. आता आपण ईदर ऑरचा वापर फ्रेजेस सोबत कसा होतो याची उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण आहे. यू कॅन इदर गो टू द मूवीज ऑर स्टे होम. आय विल आयदर ईट आउट or cook dinner at home. I will either finish the project today or leave it for tomorrow. आता आपण थोडा अवघड भागाकडे वळूयात. ईदर ऑरचा वापर क्लॉजेस सोबत कसा केला जातो याची काही उदाहरणं बघूयात. पण उदाहरणांकडे वळण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. क्लॉज मध्ये कर्ता म्हणजेच सब्जेक्ट आणि क्रियापद म्हणजेच वर्ब दोन्हीही असतात. पहिलं उदाहरण आहे. Either you study hard or you won't pass the exam. Either we will leave now or we will miss the bus. He will either win the race or he will come in second. आता आपण ईदर ऑरचा वापर प्रिफिक्सेस सोबत कसा होतो ह्याची उदाहरणं बघूया. पण त्याआधी प्रिफिक्सेस म्हणजे काय हे बघूयात. प्रिफिक्स इज अ लेटर or group of letters that you add before any word to change its meaning. म्हणजेच एखाद्या शब्दाचा अर्थ बदलण्यासाठी आपण त्याच्या सुरुवातीला लावणारी अक्षरे किंवा एखादं अक्षर याला आपण प्रिफिक्स म्हणतो. उदाहरण बघूया. अन म्हणजे नॉट. हॅपी, अनहॅपी. री म्हणजे अगेन. रीराईट म्हणजे परत लिहा. रीडू म्हणजे परत करा. तर आपण एक्झाम्पल्स कडे बघूयात. पहिलं एक्झाम्पल आहे. द सोल्युशन इज इदर प्री अप्रूव्ड ऑर अनअप्रूव्ड. द डॉक्युमेंट्स आर either misfiled or
करेक्टली फाइल्ड. We can either pre or post date the function I don't mind. तर आता आपण adjectives, noun, verb, clauses, phrases किंवा prefix बरोबर either or चा वापर कसा करायचा याची एक्झाम्पल्स बघितली. आता पुढे वळूयात. इदर ऑर चा वापर करताना तुम्ही फक्त ऑर चा वापरच करू शकता. म्हणजे तुम्हाला जर थोडं कॅज्युअल साऊंड करायचं असेल तर तुम्ही इदरचा वापर टाळून फक्त ऑरचा वापर करू शकता. एक्झाम्पल बघूया. आय विल इदर टेक अ नॅप ऑर रीड अ बुक. याऐवजी तुम्ही फक्त आय विल टेक अ नॅप ऑर रीड अ बुक असंही म्हणू शकता. आय विल टेक अ नॅप ऑर रीड अ बुक हे थोडं जास्त रिलॅक्सिंग आहे आणि हे सेमच अर्थ सांगतं. म्हणजेच एकतर मी झोपेन किंवा पुस्तक वाचेन. आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे बोलूया. जेव्हा आपण इदर ऑर चा वापर करत असतो तेव्हा क्रियापदाचा फॉर्म म्हणजेच तो एकवचनी असणार आहे का बहुवचनी असणार आहे हे क्रियापदाच्या जवळ असताना कर्ता ठरवतो. एक्झाम्पल मधून बघूया. आयदर माय ब्रदर और माय पॅरेंट्स आर कमिंग. या उदाहरणामध्ये ब्रदर, पॅरेंट्स हे दोन कर्ते आहेत आणि कमिंग हे एक क्रियापद आहे. तर कमिंगच्या जवळ आहे पॅरेंट्स जे की बहुवचनी म्हणजेच प्लुरल आहे. म्हणून आपण आर वापरतोय. माय पॅरेंट्स आर कमिंग. आयदर माय ब्रदर और माय पॅरेंट्स आर कमिंग. आता याचे उलट बघूया. इदर माय पॅरेंट्स और माय ब्रदर इज कमिंग. ब्रदर आणि पॅरेंट्स हे दोन कर्ता आहेत आणि कमिंग हे क्रियापद आहे. क्रियापदाच्या जवळचा कर्ता हा ब्रदर आहे जो की सिंग्युलर आहे. म्हणून आपण इज कमिंग हे वापरलं आहे. इदर माय पॅरेंट और ब्रदर इज कमिंग. इदर ऑर चा वापर कसा करायचा हे आपण बघितलं. आता आपण नायदर नॉर कडे वळूया. दोन्ही गोष्टींमधून एक पर्याय निवडण्याऐवजी दोन्ही गोष्टी नाकारण्यासाठी नायदर नॉरचा वापर करतो. म्हणजे मला ही पण गोष्ट नको ही पण गोष्ट नको हे सांगताना आपण नायदर नॉरचा वापर करतो. एक्झाम्पल्स बघूया. आय विल नायदर वॉच टीव्ही नॉर प्ले व्हिडिओ गेम्स. म्हणजे मी या दोन्ही पैकी कोणती गोष्ट करणार नाहीये. म्हणजे मी हा व्हिडिओ गेम पण खेळणार नाही टीव्ही पण बघणार नाहीये. ही खूप बोरिंग आहे. आयदर ऑरचा एक रूल नायदर नॉरला पण लागतो. तो आहे क्रियापदाचा जवळचा कर्ता त्याचा फॉर्म ठरवतो. एक्झाम्पल. नायदर माय सिस्टर्स नॉर माय मदर इज कुकिंग टू नाईट. इथे मदर आणि सिस्टर्स हे दोन कर्ते आहेत आणि कुकिंग हे क्रियापद आहे. मदर हे कुकिंग क्रियापदाच्या जवळ आहे त्याच्यामुळे आपण इज वापरतोय. नायदर माय सिस्टर्स नॉर माय मदर इज कुकिंग टू नाईट. याच्या उलट बघूयात. नायदर माय मदर नॉर माय सिस्टर्स आर कुकिंग टू नाईट. इथे सिस्टर्स जे की बहुवचनी आहे ते कुकिंग क्रियापदाच्या जवळ आहे म्हणून आपण आर वापरलेला आहे. नायदर माय मदर नॉर माय सिस्टर्स आर कुकिंग टू नाईट. या व्हिडिओमध्ये आपण इदर ऑर आणि निदर नॉरचा वापर कसा करायचा हे बघितलं. इदर ऑर किंवा निदर नॉर बाबतीतल्या शंकांचे निरसन करत आम्ही थोडंफार का होईना यशस्वी झालो असू अशी आशा करतो. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.